खारघरचे आमचे मनीषदादा पाटील यांना देखील विनंती करतो आपला शुभ सन्मान केला जाईल। या मनीषदादा आपण यायचंय। जबरदस्त स्पर्धा आपण पाहतात। प्रवीणदादा पाटील, सुनीलदादा पाटील A1 जोडी आणि त्यांचा मेगा शो आपण पाहतात। सध्या आमदार चषक ही स्पर्धा आपण पाहतो आणि व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण इथे पार पाडित आहोत। या महाराज आपण सुनील महाराजांना विनंती करेन की आपल्या शुभ हाताने आपण शुभ सन्मान करायचा आहे। व्यासपीठावरती आपण पाहू शकाल प्रत्येकी मान्यवरांचा योग्यरित्या मान सन्मान आपण पार पाडतोय। मान्यवरांची मानदेयाळी तुम्हाला पाहायला मिळेल। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय व्यासपीठावरती मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात। सर्व लाडक्या मान्यवरांचा स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय। स्पर्धा आपण पाहतात सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब दमदार माजी सरपंच आणि प्रवीणजी पाटील साहेब सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा मी पार पाडित आहोत। आमदार चषक नितेशजी पाटील खारघरचे आमचे ते देखील इथे उपस्थित राहत आहेत आणि त्यांचं देखील स्वागत आहे। आणि निवाळी पाड्याचे आमचे पॅकर पुरस्कर्ते आपण पाहत आहोत दत्तादादा पाटील, मोहनदादा पाटील। या पण आपला शुभ सन्मान नक्कीच आमच्या व्यासपीठावरती केला जाईल। सुनील पाटील महाराजांना विनंती करेन आपल्या शुभ हाताने आपण शुभ सन्मान करायचं। या दादा लगेच आपला शुभ सन्मान इथे अतिथी मंचावरती आम्ही पार पाडतोय। निवाळीपाडा संघाचे पुरस्कर्ते आपण पाहत आहोत दत्तादादा पाटील आणि मोहनदादा पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आम्ही पार पाडतोय। धन्यवाद। पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच। जाऊया इथून पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया आवाज पुन्हा एकदा करणजी काळन यांचा। धन्यवाद। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन। जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित आमदार चषक 2025 पहिली रजनी आणि पहिल्या रजनीचा हा सामना आपण पाहणार आहोत। आता तो पाचवा जो पहिल्या फेरीतील चौथा सामना आहे। एका बाजूला आपण पाहतोय स्काय 11 आकाशदादा पाटील शिरोड यांनी पुरस्कृत केलेला जगदंब वाकन बी आणि दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहत आहोत सार्थ आणि धन्वी शिवशक्ती खारघर या दोन संघांदरम्यानची लढत। हेमंत मडवी खऱ्या अर्थानं आपण पाहतो हेमंत शेठ मडवी उसाटणे आणि यांचे मेवणे करतर आपण पाहतो कुंदनजी पाटील साहेब जे खारघरचे आहेत त्यांना विनंती असेल की आपण या आमचे हेमंत दादा मडवी उसाटण्याचे आपण पाहतो एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय माजी कार्य सम्राट सरपंच उसाटणे आणि त्यांचे मेवणे कुंदन शेठ पाटील यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सामन्याला सुरुवात होते। पहिला बॉल घेऊन गोलंदाज ओहो ठीक आहे आणि यावेळेला शॉर्टकटला फिल्डर पहिल्याच बॉल वरती मोठा मासा गळाला सापडलाय। स्काय 11 जगदंब वाकनबीला पहिला हादरा। सोमनाथ गायकर शून्यावरती बाद। केलाय मनोरंजित केलाय डीजे नितीनने देखील आणि गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय का पंच? तसं आपण पाहतोय स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आमचे देवा पाटील, अंकुश बॉम्बे, महेश पाटील, तन्मय पाटील, अभि पाटील, अजय बॉम्बे, भूषण पाटील, जगदीश पाटील, प्रतीक कोपरकर, प्रणय पाटील, त्याच समवेत आपण पाहतो आदर्श पाटील, साई पाटील, निकित पाटील, गुरुनाथ पाटील, अमर पाटील, राज पाटील आणि मयूर पाटील या सर्वांचं जबरदस्त योगदान राहिले आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचा मी नक्कीच आभार व्यक्त करूया। स्पर्धेच्या वतीने त्यांची अफाट मेहनत स्पर्धेसाठी राहिली आहे। गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला। तिसरे पंच आमच्या कंट्रोल रूम मध्ये येस मैदानाचा आत चालले जाता। पहिली विकेट शून्यावरती आलेले सोमनाथ गायकरची विकेट आपल्याला पाहायला मिळाली। ओमकार पाटीलचे फ्रंटलाईन बॉलर आहेत।
सार्थन दनवी शिवशक्ती खारगर टॉस जिंकून फिल्डिंग करते आणि त्यांच्या विरुद्ध स्कायरा 11 जगदंब वाखनबी डी के आलाय मैदानाचा धर्मनाथ जो आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक. ओमकार रनवेमध्ये थोडासा अडथळा, पुन्हा तो आपल्या बॉलिंग मार्कवरती जाईल. कदाचित जी पॉपिंग क्रीज आहे ती स्पष्ट दिसत नसावी त्यामुळेच थोडासा तो दबकला आणि पुन्हा आता चाललाय तो आपल्या पॉपिंग क्रीज मधून बॉलिंग मार्कवरती. ऑन साईडला आपण पाहत आहोत लॉंग ऑन लेग फिल्डर सेट करण्यात आला, थोडासा वाईड इशू आहे आणि त्याचबरोबरीने एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो एक्झॅक्ट लॉंग ऑफला. मिड ऑनला 8 ठेवलं, शॉट बॅकवर्ड्स केलं, शॉट फाईन लेग शॉट थर्डला फिल्डर. फुल लेंथ होता, पायावरती आदळलाय, क्लीन प्लम फलंदाज बाद. तो सामना जिंकलाय. इथे प्रवीणने माफ करा ओमकारने सार्थ दनवी शिवशक्ती कारगरसाठी जबरदस्त सुरुवात केलेली आहे. धावसंख्येचं खातं उघडलं नाही पण 2 विकेट आल्यात. आदरणीय अमित पाटील साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आणि जो तिसरा आता बॉल आहे तो हॅट्रिक बॉल आहे. सुनीलजी पाटील साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. आय थिंक त्यांचे चिरंजीव त्यांच्या सोबत आहेत. 2 विकेट आलेले आहेत. हॅट्रिक बॉल आहे आणि लेफ्टी निकेश आगमन होते स्ट्रायकिंग एंडला. राऊंड द विकेटने आता असेल ओमकार पाटील. इंटरेस्टिंग बॉल, हॅट्रिकला 1000. फुल लेंथ हेलिकॉप्टर, वॉट अ शॉट. थेट चाललाय बॉल, अंडर प्रेशर मैदानाचा आत आलाय आणि त्या प्रेशरला रिलीज करणारा हा जबरदस्त षटकार. जीने के 4 दिन 2 विकेट पडले पण आता मैदानाचा आज ज्या सिच्युएशन मध्ये आला हा फटका पुन्हा एकदा पहा आणि पाहतच राहा. हेलिकॉप्टर बॉटम हँडचा जबरदस्त वापर. स्ट्रॉंग बॉटम हँड आहे निकेश पाटीलचा आणि अकाउंट ओपन केलं षटकाराने स्वतःच संघाचं धावायचा 2 विकेट. ओमकार पाटील पुन्हा एकदा राऊंड विकेटने येतोय. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या फेरीतील 4था सामना पण अनुभवतोय, एन्जॉय करतोय पहिल्या रजनीचा. आमदार चषक 2025 बुरदुल टाटा माटात संध्याकाळी आपण या स्पर्धेची सुरुवात केली. सॉफ्ट हँड समोर खेळला, कव्हरचा फिल्डर वेगाने बॉलवरती. चान्स तर होती पण मागे बॅकअप नव्हतं. थोडे उशिराने लॉंग ऑन आणि मिड विकेटचे फिल्डर येतील. त्या अगोदर आपण जर बघितलं तर 1 धाव पूर्ण होत असताना 7 धावा फलकावरती. बॉल अजूनही 2 बाकी आहेत आणि सध्या आपण बघितलं तर हर्षद मडवी इंस्टाग्राम वरती आजपासून ज्या वीकला सुरुवात झाली, उद्या कोणता डे ते आपल्याला सांगतील जेव्हा नेक्स्ट इनिंग मध्ये आपल्यासोबत जोडतील ते. 7 for 2 2 बॉल बाकी आहेत. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा सुंदर माहोल आहे कारण संदेश दादा आमच्या सोबत आहेत. ॲक्विरा इव्हेंट्स जबरदस्त टेलिकास्ट. जतीन आहेत आमचे ऑफिशियल स्कोरर, एक जबरदस्त स्कोरर. फार कमी कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी स्कोरिंग केले. हा फटका चाललाय सध्या डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल. येत्या 4 धावा.
धावा झाल्यात 5 बॉल 11. रायमिंग शेवटचा एक बॉल बाकी अजूनही. गोलंदाज ओमकार पाटील पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. ऑन साइडला स्वीप केला, लॅप स्वीप आहे, चांगला फटका चालला मिड विकेटला. बॉलने थोडंसं वळण घेतलं, फिल्डर समोर आता बॉलच्या उचलून थ्रो. ॲक्युरेट, गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो डीप मध्ये. वैभव भगत पाहायला मिळाले आपल्याला. या संघाचा सर्वात चपळ क्षेत्ररक्षक आहे जो आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 विकेट 12 धावा. स्कायर 11 जगदंब वाखनबी. पाराधावा धावा फलकावरती आपण पाहतोय 2 विकेट पडलेले आहेत. सोमनाथ गायकर आणि फलंदाज धर्मनाथ पाटीलच्या विकेट नंतर गुरुनाथ गायकर आणि फलंदाज निकेश पाटीलने जबरदस्त खेळ केलाय. 5 वरती खेळतोय गुरुनाथ आणि दुसऱ्या बाजूने निकेशचा पण विचार केला तर तो 7 ला नॉट आउट आहे. गुरुनाथ स्ट्रायकिंग एंडला असतील. 12 ला 2. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. डॉमिनेट करणारी सुरुवात होती ओमकार पाटीलच्या पहिल्या षटकाची. सार्थ धन्वी शिवशक्ती खारघर साठी टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन त्यांनी घेतलाय आणि सुरुवातच जबरदस्त केली. पण त्यानंतर वार आणि त्यानंतर पलटवार, ऍक्शनला रिॲक्शन गरजेची असते. ती वाखांच्या फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळाली. 12 धावा. थ्रू दी लाईन खेळायचं होतं पण व्यवस्थित कनेक्शन जुळलं नव्हतं. मिड ऑफला वॅकंट एरियामध्ये बॉल पडलाय. 1 धाव. सेकंड ओव्हरमध्ये आपण जयेश पाटीलला पाहत आहोत जे उत्कृष्ट स्कोरर देखील आहेत. मात्र आता आपल्या गावच्या संघासाठी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय जयेश पाटीलला. जतीन बद्दल आपण म्हणत होतो फार कमी कालावधीमध्ये जबरदस्त स्कोरिंग करत आहेत आणि स्कोरर नेहमी ऍक्टिव्ह असायला हवा. समालोचकाला काय पाहिजे, समालोचकाने एका वाक्याचे पहिले 2 शब्द म्हटल्याबरोबर त्याला समजलं पाहिजे की आता समालोचकाला काय हवंय. आणि फार सुंदर माहिती जतीन आम्हाला देतात. मंचावरती मोठ्या संख्येने आपले मान्यवर उपस्थित आहेत ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. खारघरचे सर्व मान्यवर आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करू. ग्रामीण क्रिकेट यासाठी ओळखलं जातं संदेश दादा, कारण प्रेक्षक मोठ्या संख्येने असतात. ज्याच्या गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. स्विच हिटचा प्रयत्न होता, जमलं नाही, कनेक्ट झाला नाही, बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ऍक्शन रिप्ले राऊंड द विकेटने आले जयेश. निकेश आणि फार बॉल बाहेर होता. अर्ली बॅट स्विंग. धावसंख्या आपण पाहत होती 13 धावा. 13 for 2. पहिल्या 2 बॉलमध्ये आलेली ती फक्त एकच धाव. स्कायर 11 जगदंब वाखन विरुद्ध सार्थ धन्वी शिवशक्ती कारगर. 5वा सामना पहिल्या रजनीचा. फुल टॉस आहे, लॉफ्ट केलाय समोर, लॉंग ऑन वॅकेंट एरिया आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल. या 4 धावा. चौकार. आपण पाहतोय घरबसल्या ऑनलाईन आमच्या समावेत खऱ्या अर्थाने जोडले गेलेत माजी कार्यसम्राट, सरपंच, दमदार जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे उसटण्याचे सन्माननीय हेमंत शेठ मडवी, हेमंत हरी मडवी साहेब इथं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि खऱ्या अर्थाने खारघर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांचे मेवणे खतर कुंदन शेठ पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आणि खारघर संघाला आणि कुंदनदादा पाटील यांना हेमंत हरी मडवी साहेब यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात आणि त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय विकेट हॅट्रिकसाठी खारघर संघाला विकेट हॅट्रिकसाठी हेमंत हरी मडवी साहेब माजी सरपंच उसाटणे यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयांचा आर्थिक धनादेश असेल. 5,000 रुपयांचं रोख इनाम पारितोषिक असणार आहे. हा फटका पा लॉंग ऑनला आणि काय टेलिकास्ट आहे. डोळ्यांच्या नजरेत बॉल जरी गेला तरी कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये आपले सर्व कॅमेरामॅन त्याला टिपतात आणि ऍक्शन रिप्लेद्वारे हा फटका आपण पुन्हा एकदा पाहूयात. साईड अँगलने सध्या लॉफ्ट केलं
फार चांगली बॅकलिप होती आणि त्यानंतरचा त्याचा फॉलो थ्रू बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 आकड्यावरती. करंट रन 13.80. वेळ जास्त घेऊ नका. शिवशक्ती सार्थ अँड धनवी 11 कारगरला विनंती असेल, आमच्या स्कोररने आम्हाला सिग्नल केलेला आहे की वेळ जास्त चालला. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत पहिली 4 षटकं. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय, बॉल चाललाय, निघालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जरूर तो गॅप मध्ये गेला आणि पॉवर प्ले सुरू आहे, त्यामुळे या 4 धावा वसूल करतोय निकेश. जबरदस्त खेळ. 6 बॉल 21 धावसंख्येवरती खेळतोय. नॉट आउट, 2 चौकार, 2 षटकार, 350चा स्ट्राईक रेट. ग्रेट बॅटिंग. डॉमिनेट करणारी सुरुवात होती ओमकार पाटीलची या डावाची, जिथे 2 विकेट पडल्या होत्या आणि आतापर्यंत 27 धावांची पार्टनरशिप गुरुनाथ निकेश मध्ये स्कायर 11 जगदंब वाकन बी साठी. यावेळेला संधी, फाईन लेग. ओहो, सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय आणि बॉल चाललाय डीप फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ऊपर से नेम चढा. 31 for 2. 31 ला 2. अविनाश कडूला झेल होताच, पण ज्या पद्धतीने आपण बघितलं की कॅच सुटलेली आहे. स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहतात विश्वास पाटील कारगर संघाचा असा एक नामवंत हिरा सध्या तुम्हाला मैदानाचा आत आणि स्क्रीनवरती सध्या तुम्ही त्यांना पाहतात. मात्र मी म्हणेन निकेशने जबरदस्त सुरुवात केली आहे. संधी होती त्याला. येस, सुधीर पाटील आलेले ते थर्ड अंपायर. गोलंदाजाच्या शैलीवरती ऑलरेडी फर्स्ट ओव्हरमध्ये आक्षेप घेण्यात आला होता आणि पुन्हा आता ओमकार आलेले आहेत. 31 धावा, 2 विकेट. तिसऱ्या षटकाची सुरुवात होईल. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आहेत कारण पॉवर प्ले संपन्न होतोय. डीप मध्ये आपण पाहतोय मिड विकेटला फिल्डर थोडासा स्क्वेअर लेगच्या दिशेने आता पुन्हा एकदा सरकेल. तो काऊ कॉर्नरचा फिल्डर सरकतोय मिड विकेटच्या रिजन मध्ये. लॉंग ऑनला डीप ठेवलंय. लॉंग ऑफला डीप आहे फिल्डर आणि एक फिल्डर चाललाय आता डीप कव्हरला. नरेश पाटील आणि कल्पेश पाटील यांनी स्पॉन्सर्ड केलेली आकर्षक जर्सी आपण पाहतोय सार्थ धनवी शिवशक्ती कारगरची. आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतात स्कायरा अर्थातच आकाशदा पाटील युवा उद्योजक शिडोन यांनी पुरस्कृत केलेला जगदंब वाकन. स्विच हिटचा प्रयत्न होता, पायावरती आदळलेला. ओमकार फार वेगाने स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट झालंय अंपायर्सकडे आणि अंपायरचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. निकेशने दिले या मॅच मध्ये वाकन बी साठी 31 for 3. 31 ला 3 विकेट आलेले आणि नवीन फलंदाज आता मैदानाचा आत. कायकर ब्रदर्स मधला हा तिसरा बंधू मैदानाचा आत येतोय शिवदास. सोमनाथची विकेट लवकर पडली, त्याची साथ धर्मनाथने फार लवकर सोडून दिली. गुरुनाथ एका बाजूने आघाडीचा फलंदाज उभा आहे. निकेशने चांगला खेळ केला, मात्र त्याची शॉर्ट अँड स्वीट इनिंग एंड होते. ओमकारचं कमबॅक. लॉफ केलाय रडार मध्ये बॉल आणि लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. लुक त्या ताऱ्याप्रमाणे डोळ्यांचा नजरे आड. इट्स आउट ऑफ साइड. षटकार.
षटकार आवश्यक होता धावसंख्येला गती प्रदान करण्यासाठी, स्वतःला आत्मविश्वास देण्यासाठी आल्याबरोबर हा षटकार आपण पाहतोय शिवदास गायकरचा. थ्रू दी लाईन खेळायला लेन बॉल होता आणि या पा चिअर्स गर्ल सध्या तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. हॅट्स ऑफ टू संदेश दादा. फार वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव आपण आय एकवेर इव्हेंट्सद्वारे घेत आहोत आणि जेव्हा जेव्हा आय एकवेर इव्हेंट्स आपल्याला लाईव्ह स्ट्रीमिंग पाहायला मिळते, ग्राफिक्स त्यांचं आकर्षण जरूर राहिलंय. मात्र आज या स्पर्धेमध्ये चिअर्स गर्ल देखील आपण स्क्रीनवरती खास करून पाहतोय, ऑन ग्राउंड नाही, स्क्रीनवरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. ॲनिमेशन 37 धावा धावा फलकावरती 3 विकेट नंतर गायकर्स ब्रदरची जोडी मैदानाचा आत आहे. ही पार्टनरशिप आपण बघितली निकेश पाटील आणि गुरुनाथ गायकर मधली 25 धावांची जबरदस्त होती. मात्र आता 6 धावा जरूर आपण पाहत आहोत. आणि 37 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. आता या षटकातील अजूनही चेंडूंचा आपण विचार केला तर 4 बॉल अजूनही बाकी आहेत. गोलंदाज तयार होत असताना पुन्हा एकदा ओमकार पाटील डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ ऑन साइडला 3. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राइक एंडला शिवदासला. ओहो प्लेड ऑन, एलईडी ब्लिंक होतीये बेल्स आणि यावेळेला फलंदाजाला जावं लागेल पुन्हा मागे. ऍक्शनला रिॲक्शन वार, त्यानंतरचा पलटवार ओमकार पाटीलचा. 37 ला 4था हादरा स्कायर 11 जगदंब वाकणबीला. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील. येस, आपण पाहू शकाल न खऱ्या अर्थानं आपल्यासोबत घरबसला ऑनलाईन आमचे कार्यसम्राट माजी सरपंच उसाटणे सन्माननीय हेमंत शेठ हरी मडबी जोडले गेलेले आहेत आणि हेमंत शेठ मडबी यांच्या वतीनं खारघर संघाला आणि कुंदन शेठ पाटील यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय बघा खारघर संघासाठी विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयांचं नक्कीच बक्षीस असणार. त्यासोबत कॉमेंट्री बॉक्ससाठी देखील त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आलं, त्यांचा मनपूर्वक आभार. सदतीस धावा धावा फलकावरती 4 विकेट पडलेत आणि नवीन फलंदाज आता मैदानाचा आत येत असताना आपण पाहत आहोत. सॉफ्ट हँडने समोर खेळला, कव्हर्सला बॉल चाललाय मागे, डीप मधून फिल्डर विश्वास सिंगल कंप्लीट होते. थ्रो चांगला आहे, एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 38 धावा. षटक प्रगतीपथावर 2 बॉल अजूनही बाकी आहेत आणि आमचं कॉमेंट्री बॉक्स जतीन यांना तुम्ही पाहता जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. ओमकार पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये काही चेंजेस करतोय. पॉइंटला थोडंसं सरकवलं त्याने. शॉर्ट थर्ड गली लेग फिल्डर आहे, शॉर्ट फाईन लेग लेग फिल्डर आहे, डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहोत गुरुनाथ गायकरला. ऑन साइडला वळवायचा होता, बॅटचा वरती लागलाय, बॉल एलिव्हेट करता आलं नाही, डीप मध्ये चाललाय स्क्वेअर लेगला, थोडंसं फंबल. सेकंडचा कॉल हा ना शेवटला होकार. थ्रो खराब. थ्रो जर डायरेक्ट आला असता तर रनआउट निश्चितपणे विकेट मिळाली असती. थ्रो खराब आहे. 2 धावा मिळतात, त्याचं कारण 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमॉझॉन 40 धावा धावा फलकावरती आहेत. शेवटचा 1 बॉल अजून या षटकातील बाकी आहे. जबरदस्त अंपायरिंग आमच्या तिन्ही अंपायरच्या आजच्या संपूर्ण या रजनीमध्ये राहिले. पहिल्या मॅच पासून सुनील तांडेल सर, जीवन गावंड सर आणि त्याचबरोबरीने सत्यवान काकडे सर. सो शेवटचा डॉट आलाय. ओमकारच्या 2 षटकांचा स्पेल संपला. 3 विकेट 21 धावा ओमकारने खर्च केला, पण 3 महत्वपूर्ण विकेट टॉप ऑर्डरच्या त्याने काढून दिलेल्या आहेत. हा बॅटिंग गॅट सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. 40 ला 4 विकेट, षटक संपन्न 3. शिवरायांचा मावला भारी कैलास पाटील हाय सकारी.
गातोय दादाचं गुणगान भारी, गातोय दादाचं गुणगान भारी. दोस्ती यारीची आहे आघारी, शिवरायांचा माऊला भारी. प्रवीण पाटील हाय सकारी, गातोय दादाचं गुणगान भारी. दादा बोलतय गोड, त्याची लागतय ओढ. त्यानंतरचा हा बॉलिंग कार्ड देखील तुम्हाला पाहायला मिळाला, जे दोन गोलंदाज. हा सध्या आपण पाहतोय ग्राफ. बॅटिंग करत असताना स्कायर 11 जगदंब वाखन. यानंतर सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सार्थ दनवी शिवशक्ती कारगरचा ग्राफ देखील धावसंख्येचा. मात्र 40ला 4 आहेत, 2 ओव्हर्स बाकी आहेत. सुरुवात ओमकार पाटीलने केली होती, पण त्यानंतर निकेश गुरुनाथ जो जुनी मैदानाचा आत आहे, शिवदास एक षटकार आणि साईनाथ गायकरची आता त्याला कशी साथ असेल जो स्ट्रायकिंग एंडला. 4th ओव्हरकडे आपण वळतोय. बॉलिंग मार्कवरती सूरज पाटील. ओवेच्या स्पर्धेमधली मालिकावीरची कार पटकावणारा खेळाडू आहे. अष्टपैलू आहेत, जेन्युअन ऑलराऊंडर आहेत सूरज, जे आता आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. खेचण्याचा प्रयत्न होता, पडलाय बॉल, निघून गेला. हाईट फॅक्टर ॲज अ बॉलर क्रिकेटमध्ये तुम्हाला बेनिफिट देतं. पहिला बॉल जो लेंथ होता, लेंथ बॉल होता, पण तो राईज झाला हलका आणि अर्ली बॅट स्विंग ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आपण बघितलाय साईनाच्या अगेन्स्ट सूरज पाटीलचा. 40 धावा, 4 विकेट. प्रगतीपथावर आपण पाहतोय 4थं षटक. पेस ऑफ ओळखलाय, थांबलाय, बॉलला डिस्पॅच केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. टोले जंग षटकार. हा फटका पहा, डावा पाय पहा, फुटवर्क पहा, पुढे त्यानंतर थोडा मागे आला. त्याचं कारण पेस ऑफ केलं आणि ते त्याने हेरलं होतं, त्यामुळे थोडासा थांबून त्यानंतर बॉलला डिस्चार्ज केलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय साईनाथचा बॅटमधून षटकार. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले 46. आयवा कॅचसाठी प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक जबरदस्त व्यक्तिमत्व उसटण्याचे आमचे कार्यसम्राट माजी सरपंच उसटणे सन्माननीय हेमंत शेठ हरी मडबी साहेब यांच्या वतीने आयवा कॅचसाठी प्रेक्षक कमाल झेल आणि आयवा कॅचसाठी आपण पाहतोय तब्बल रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. जबरदस्त व्यक्तिमत्व. खरं तर घर बसल्या आनंद घेतात त्या स्पर्धेचा. पण हेमंत शेठ मडबी म्हटलं की क्रिकेटला धर्म मानणाऱ्या व्यक्तिमत्वाने आयवा कॅचसाठी 1000. यावेळेला एज आहे आणि विकेट किपरने टिपलाय झेल. फलंदाज बाद. फॉर्टी 46 for 5. 46ला 5 विकेट. बॉल अजूनही बाकी त्या षटकातील ते सूरज पाटीलच्या 3. थांबला होता, कट करायचं होतं पण बॉल निघून गेलाय. हा डॉट बॉल आहे. बिपिन पाटील आपण पाहतोय ऑफ स्टंपचा बाहेर होता बॉल, तिथून हलका आत येत असताना फार चांगली बॉलिंग अवे फ्रॉम द बॉडी टाकलाय. सूरजने एक षटकार आलाय पण चांगली बॉलिंग करतोय. हार्ड लेंथला हिट करत असताना 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 46 धावा फलकावरती. स्कायर 11 जगदंब वाखन. हार्ड लेंथ पुन्हा बॅटचा वरती लागलाय बॉल. मिड विकेट डीप मधून. अटेम्प्ट करायला पाहिजे होतं पण यावेळेला थांबलाय तो फिल्डर. थोडासा लेट धावला, स्टार्ट घेतला नव्हता त्यामुळे तो पोहोचू शकला नाही. ऑलरेडी 2 फिल्डर स्क्वेअर लेग लॉंग ऑनच्या बॅकिंगसाठी आलेच होते पण यावेळेला पोहोचले नाही फिल्डर. धावसंख्या 2 ने पुढे जाईल.
स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 48-48 धावा. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे षटकातील. 8 धावा आलेल्या आहेत. ॲव्हरेज स्कोर एका षटकातील 8. लिमिटेड ओव्हरमध्ये 12-13 पेक्षा जर जास्त धावा गेला तर आपण म्हणू शकतो की हे षटक महागडं होतं. फुल लेंथ आहे, कॅप मध्ये बॉल चाललाय, काऊ कॉर्नरला फिल्डर आला, यावेळेला चांगली फिल्डिंग. टप्पा पडल्यानंतर बॉल जसा उसळलाय तसा वैभव भगत हवेमध्ये होता. थ्रो चांगला आहे, रनआउटची शक्यता आहे. टीव्ही अंपायरची मदत ऑन ग्राउंड अंपायरने घेतलेली आहे. सिग्नल आलाय, डिसिजन पेंडिंग सध्या स्क्रीनवरती. संदेश जाधवांचं काम वाढलंय. टेक्निकल आमचे एक्सपर्ट आहेत. एकविरा इव्हेंट्स जबरदस्त कामगिरी. आणि सध्याची युट्यूब फॅमिली आपण बघितली, 32K सध्या क्रॉस आहे. इतकी मोठी युट्यूब फॅमिली फार कमी कालावधीमध्ये यशाची उंच शिखर गाठत असताना आई एकविरा इव्हेंट्स आणि या तळोजा MIDC बेल्टमध्ये खास करून बऱ्याचशा स्पर्धा आई एकविरा इव्हेंट्सद्वारे आपण पाहत आलेलो आहोत. मॅन फ्रॉम वाघिवलीवाडा जीवन गावंड सर सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि सध्या आम्हाला कंट्रोल रूममध्ये स्क्रीन दिसत आहे. दोन्ही टू विंडोज सायमल्टेनियसली दोन्ही विंडोज तुम्हाला एकत्रित पाहायला मिळतात. एका बाजूने बॅट ड्रॅग होतीये, थोडासा लेट झालाय थ्रो आणि त्यानंतर स्टंपला लावलाय. सो बॅट्समन सेफ आहे, 2 धावा, नॉट आउट. टोटल स्कोर सध्या आपण बघितला तर षटक संपन्न झालेले ती 4. 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 विकेटचं नुकसान. फिफ्टी फॉर 5 लास्ट ओव्हरला होती सुरुवात आणि गोलंदाज आलेले आहेत विश्वास पाटील. वेग प्रचंड, त्याच वेगाला उत्तर. मिड विकेटला फिल्डर, त्याच्या हातामध्ये बॉल आणि फलंदाज बाद. कॅच आउट. रोहित मात्रेने आणि विकेट येते गुरुनाथची. विश्वास पाटीलला पहिलं यश. वेगवान बॉल होता, हार्ड लेंथला हिट केलं होतं. हिट जबरदस्त गुरुनाथचा होता पण एलिव्हेट करता आलं नाही. पुन्हा हा फटकाच्या पद्धतीनं फसला. आपण पाहूयात क्रीजच्या कोपऱ्याचा वापर, गोलंदाजाचा शफल होऊन फलंदाजाचा फटका, मिड विकेटला कॅच. 6वा हादरा 50 ला बसला. 5 बॉल अजूनही बाकी. नवीन फलंदाज आलेले आहेत ऑन स्ट्राइक इन ॲट नंबर 8 प्रवीण जाधव. बॅटचा चेहरा बंद केला होता. ऑनसाइडला टर्न करायचं होतं मात्र यावेळेला अंपायरचा सिग्नल लेग बाय. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर मॉज ऑन 51. प्रवीण जाधव जे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मात्र आपल्याला दरवर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ऑल इंडिया ओपनमध्ये प्रवीण 11 खारघर हा संघ देखील पाहायला मिळतो. वाईडिश लॉंगनला बॉल चाललाय. थ्रो चांगला आहे, रनआउटची संधी होती. विश्वास कडून बॉल निसटलाय. धावा पूर्ण होतील त्या अर्थातच 2 आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर मॉज ऑन 53. प्रवीणजी पाटील उद्योगपती खारघर, दरवर्षी त्यांचा आपल्याला संघ पाहायला मिळतो प्रवीण 11 खारघर. आणि यंदाही येत्या 18 फेब्रुवारी ते 2 मार्च दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं पर्व आपल्या भेटीला येत आहे. भारत टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा. 53 धावा आहेत. कोलात टाकलाय, बॉलच बॅक. बॉल चाललाय लॉंग ऑफ कडे. फिल्डर येत आहेत वेगाने. चांगले फिल्डिंग, थ्रो चांगला आहे. 2 धावा. आता काय टीव्ही अंपायर पुन्हा एकदा मदत. सत्यवान काकडे सरांचा देखील सिग्नल आलेला. क्लोज आहे डिसिजन. त्यामुळे जीवन गावंड सर पुन्हा एकदा येतील आमचा आता टेक्निकल रूम मध्ये.
प्रवीण जाधव आता बचावलाय की 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आपले टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील. हातरोग कलेक्ट केला विश्वास यांनी. डावा पाय त्यांचा पॉपिंग क्रीज मध्ये. बॉल हातात, हात चाललाय स्टंप कडे. या फ्रेम मध्ये बॅट येते, ती पॉपिंग क्रीज मध्ये कधी येते तेच पाहायचं. आता सध्या हवेमध्ये ड्रॅग झालेली आहे. पॉपिंग क्रीज मध्ये कधी आले. आउट. फलंदाज बाद. धावसंख्या जर आपण बघितली तर ती सध्या आपल्याला पाहायला मिळते 54 धावा आणि 54 ला 54 धावा आणि 54 ला 7वा धक्का. बॉल बाकी आहेत अजूनही 2. विकेट सॅक्रिफाईस आता करत असताना आलेला नवीन फलंदाज तो आला आणि तो लगेचच आता जाईल. आउट. विकेट. बॉल अजूनही बाकी आहेत ते 2. लॉफ्ट केलाय. पिकअप शॉट. बॉल लॉंग ऑफ सीमा रेषेचा बाहेर. मच नीडेड, आवश्यक असा बिपिन पाटीलचा बेधडक सडक पे कडक षटकार. वेगळी भूमिका आणि फार ऍक्टिव्ह आहेत. समालोचकाला काय पाहिजे फार लवकर त्यांना कळतंय. खोदून काढला बॉल. कव्हरच्या वरतून चालला डीप कव्हरला. फिल्डर वेगाने. चेस मोठी. ओहो, चांगला प्रयत्न, चांगला प्रयत्न. बॉलला स्टॉप केलं त्यांनी पायाच्या साहाय्याने. 2 धावा कंप्लीट. 3 झालेले आहेत. 4चा कॉल आहे. 4थी धाव धोक्याचे आणि फलंदाज बाद. 3 धावा आपण जोडूयात. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळेल 65 धावा. 9 विकेट पडले. डाव पहिला संपला आणि आता बनवायचा आहे स्कायर 11 जगदंब वाकण बीच्या विरुद्ध सार्थ धन्वी शिवशक्ती खारघर संघाला 66 धावांचं लक्ष. आणि जशी आपण पुढच्या इनिंगला सुरुवात करूया. आवाज ऐकूयात पुन्हा एकदा आपण. जवळचे मित्र या ऐकूयात आपण हर्षदजी मडवी यांना. थँक्यू.
दिवस रात्रीमध्ये भरपूर थकवा असल्या कारणाने या स्पर्धेतून आज ते रजा घेतात आणि उद्या सकाळी व्हॅलेंटाईन वीकची पुढची तयारी पूर्वनियोजित तयारी करण्यासाठी त्यांना इथून रवाना व्हायचे. तर बघा इथे प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कार्यसम्राट माजी सरपंच उसाटणे आमचे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय सन्माननीय हेमंत शेठ हरी मडबी साहेब यांच्या वतीने आपण पाहतोय प्रेक्षक कमाल झेल आयवा कॅचसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला प्लीज थोडं फास्ट खेळा कारण ही मॅच आता थोडीशी जास्त वेळ घेऊ लागली. 30 बॉलमध्ये 66 धावांचं टार्गेट. सध्या तरी सार्थ दनवे 11 शिवशक्ती खारघर या टीम समोर उभं असलेलं आपल्याला पाहायला मिळणार आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर ओमकार पाटील आणि त्याच्या समवेत खारघरचा ढाण्या वाघ म्हणून ज्याला ओळखलं जातो विश्वास पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जबरदस्त स्पर्धा ही जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित आमदार चषक 2025 रात्र पहिली. बघा इथे मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बहिराम शेठ आणि मनोहरजी पाटील साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अनिल शेठ पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि सुनील शेठ पाटील खरं तर यांचे मोठे बंधू आहेत आणि दादांचे ते शुभागमन झालेलं आहे. भाऊ गंभीर तर विषय गंभीर म्हटलं जातं आणि खरं तर मोठे बंधू इथे मात्र उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्कायरा 11 म्हटलं की आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व यशस्वी पुरस्कर्ते आणि क्रिकेटला दैवता समान पूजणारं व्यक्तिमत्व आपण पाहतो. यशस्वी पुरस्कर्ते आपण पाहतोय शिरडोनचे आमचे आकाश शेठ पाटील. स्कायरा 11 संघाला नेहमी जय जलेश्वर वाडेकर संघ आपण पाहतो. त्यानंतर वहाल संघाला आपण पाहत असतो आणि ते मात्र अनेक अशा नामांकित संघांना पुरस्कृत करत असताना पाहतोय आकाश शेठ पाटील शिरडोन यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आकाश पाटील शिरडोन पुरस्कर्ते स्कायरा 11 आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिली रात्र या स्पर्धेची आज या ठिकाणी संपन्नतेकडे वाटचाल होत असताना अजूनही एक शेवटचा सामना येणं बाकी आहे या आजच्या रात्रीतील. खारघरचे आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेणारे अनिल शेठ पाटील यांचं देखील ते शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि अभि पाटील साहेब खरं तर तोंडरेचे आहेत. अभिषेक पाटील साहेब तोंडरे यांना देखील विनंती आपण देखील या आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर मान्यवरांची मांदी आणि बघा हर्षद मडबी सर तुम्ही पाहाल खरं तर आता मध्यरात्री सुरू झालेली आणि जवळपास घड्याळामध्ये तुम्ही पाहिलं तर 12:30 वाजलेत पण प्रेक्षक आणि मान्यवर आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल. भरपूर प्रेम मिळालं या स्पर्धेला. खरं तर पहिल्याच रात्रीमध्ये अजूनही 4 रात्री इथून निघून जायच्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षक आणि पाहुण्यांची मांदियाळी भरपूर वाढणार आहे. पहिलाच बॉल स्विच करायचा होता. अपील झाली आहे त्या ठिकाणी परंतु निष्फळ. स्कारा 11 जगदंब वाकण टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. धावा रोखण्याचा प्रयत्न त्यांचा होतोय आणि टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय शिरडोनचे आमचे आकाश शेठ पाटील हे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. ऑन साइडला चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगच्या वरून बॉल चाललाय हवाई सफर करण्यासाठी विदाउट तिकीट. टाटा बाय बाय षटकार. हाताचा हा फलंदाज आहे परंतु या फलंदाजाची ताकद त्याची नजाकत आणि त्याची उत्तम शैली मात्र सर्वांना इम्प्रेस करून जाते. मला आजही आठवते प्रथमेश 4थ्या सीझनला RPL ला अतिशय मालिकावीराच्या जवळ जाऊन हा पोचलेला खेळाडू होता आणि तोच खेळाडू आजही धमक दाखवतोय आपल्या खारघर टीम साठी. महत्वपूर्ण योगदान सातत्याने राहिले ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, ॲज अ फिल्डर.
वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर फ्रॉम टीम खागर. आणि अजूनही कौतुक करा असं वाटेल त्याच्या समवेत अनुभवाची शिदोरी आपल्या खांद्यावरती घेऊन चालणारे मिस्टर विश्वास पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पुन्हा एकदा तयार. ओ यावेळेस वेगवान बॉल लेग स्टिक सोडून चाललाय. लाईन आणि लेंथ थोडीशी सुधारावी लागणार आहे स्कायरा 11 जगदंब वाकण टीमला. कारण मैदानाच्या आतमध्ये ओमकार आणि विश्वास सारखी ही बलाढ्य मोठी जोडी जोपर्यंत आहे तोपर्यंत डोकेदुखी राहणार आहे. 66 धावा या त्यांच्या टीमसाठी फार मोठी गोष्ट नाहीये, परंतु इथून मोमेंटम शिफ्ट करायचं असेल तर विकेटची नितांत गरज असेल स्कायरा 11 जगदंबा वाकण टीमला. लोअर फुल टॉस होता परंतु इथे कनेक्ट करता आलं नाही. जर कनेक्टच झाला नसता तर कदाचित LBW बाबतीत विचार करता आला असता पंच आमचे सत्यवान काकडे सरांना. परंतु नशीब बलवत्तर खूप चांगले आहेत ओमकार पाटीलचे की त्याने मात्र हा बॉल अगदी काही का होईना प्रमाणामध्ये फेस केला. 6 रनवरती अद्यापही हा खेळतो, 7 वरती खेळतो संघ. पहिले एक षटकार त्यानंतर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 7 वर आहे संघ खारघर. इथे बॉल हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा फाईन लेग क्लिअर करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4 आणि आला हा चौकार. अजून गेले तरी आता DJ नितीन यांच्या खर तर या डीजेच्या तालावरती ज्यावेळेस त्याची बोटांची मैफिल चालते ना त्यावेळेस भले भले प्रेक्षक थिरकताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सोमनाथ गायकर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील ड्राईव्ह केले. गॅप शॉट सिलेक्शन. व्हॉट अ स्ट्रोक यार, जबरदस्त. पॉइंट मधून बॉलला काढलं. डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं आणि त्यामुळे आणखीन 4 धावा मिळतील ते सार्थ धनवी शिवशक्ती खारघर टीमला. पंधरा धावा आतापर्यंत धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. बॉल झालेत आतापर्यंत 5. शेवटचा एक अंतिम बॉल येणं इथं देखील बाकी असेल. बॉलिंग ट्रॅक वरती सोमनाथ गायकर. शेवटचा बॉल त्याचा असणार आहे आणि ते मात्र पाहायचे कशा पद्धतीने रिलीज करेल. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल बॅटचा संपर्क नीटचा नव्हता त्यामुळे ते डॉट आलाय. ओव्हरची झाली समाप्ती. पहिले षटक संपलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 15 विदाउट एनी लॉस. आमदार माननीय सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानासाठी आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा, त्यांच्या कार्याचा गौरव गाणारी ही क्रीडा स्पर्धा आज मात्र आमदार चषक 2025च्या निमित्ताने बुर्दुल गावामध्ये आमचे दोन्ही आयोजक आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब असतील, त्याचबरोबर ॲडव्होकेट सन्माननीय माजी सरपंच सुनीलजी पाटील साहेब असतील, या दोन्ही आयोजकांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले. आणि एक वेगळं सरप्राईज सुलभाताईंना या निमित्ताने मात्र दिलं गेलं, कारण कल्याण पूर्वमध्ये पहिल्यांदाच महिला आमदार होण्याचा बहुमान आमच्या सुलभाताईंना मिळाला. आणि आज त्यांच्या अंतर्गत मात्र होणारी कल्याण पूर्वेची विकासाची मात्र गंगा आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. राऊंड द विकेट. जोरदार फटका खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. परफेक्ट होती. गुडलेन स्पॉट वरून बॉल उसळी घेत चाललाय सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळेल आपला मयुरेश. बॉलिंग ट्रॅक वरती असताना मयुरेश भोईर. सार्थ धनवी 11 शिवशक्ती खारघर टीम मैदानाच्या आतमध्ये. यस,
तिसऱ्या पंचाची मागणी, कारण गोलंदाजीच्या शैलीवरती पुन्हा एकदा आक्षेप. आमचे सुधीर मात्र जातील आमच्या मैदानाच्या आतमध्ये. खरं तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण सातत्याने संदेश बऱ्याच वेळा पाहतो. आपण आता भरपूर जमाना मॉडर्न झाला, त्यामुळे स्क्रीनवरतीच बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं जातं गोलंदाजांना. परंतु या स्पर्धेचं तसं नाही आहे. कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होता कामा नये, त्यामुळेच केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. मयुरेश भोईर पहिला बॉल डॉट, सेकंड बॉल कम्स इन लेफ्ट राईट आर्म राऊंड द विकेट. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक जबरदस्त बॉल. यावेळेस पॉपिंग क्रीजचा पूर्ण वापर केला गेला. बॅटन पॅडच्या मधून हा पहा बॉल कशा पद्धतीने काढलाय बॉलर मयुरेश भोईरने. सलगचे 2 डॉट बॉल आले. तिसरा बॉल आहे राऊंड द विकेट. विश्वास यांच्यासाठी हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी दिशा भरकटला. 2 चांगले बॉल आले, त्यानंतर थोडंसं कंट्रोल, लाईन मिस झाल्यासारखं वाटलं. त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा धाव आली. टीमची टोटल झाली आता मात्र 16-16 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे मान्यवर मित्र परिवार सर्वांचं सहर्ष स्वागत. इथे बॅटची एज आहे, बॉल मागे, ते चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. साई गायकर याच्या माध्यमातून थर्डमॅनला फिल्डर होते आणि अगदी योग्य रीतीने तो बॉल हाताळला. हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. बॉल रिलीज झाल्यानंतर गुडले स्पॉटहून उसळी घेतली. बॅटची एज, थर्डमॅनला फिल्डर होते साई, त्या ठिकाणी मात्र खूप चांगली फिल्डिंग झाली आणि धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी जवळजवळ 3. हे पहा आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक ॲडव्होकेट आदरणीय सुनीलजी पाटील साहेब, बुर्दुलचे माजी सरपंच, ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आमदार चषकच्या नावाने सर्वांसमोर आणलं. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला न्याय दिला. या स्पर्धेच्या माध्यमातून आज मात्र अनेक खेळाडू या स्पर्धेचे घटक होतील ते याच व्यक्तिमत्वामुळे. आणि आज मात्र खऱ्या अर्थाने या संपूर्ण विभागामध्ये समाजसेवेचा एक ध्यास त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. आणि माजी सरपंच या पदासोबत जोडत असताना आजही अनेक लोकोपयोगी कामं त्यांच्या माध्यमातून केली जातात. पुढचा बॉल रिव्हर्स खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एकदा डॉट बॉल. चांगली बॉलिंग सध्या होतीये. इकॉनॉमिकल स्पेल हाताळत असताना मयुरेश भोईरला आपण पाहणार आहोत. पाक खोलात टाकला होता, अगदी फुल्लर लेनचा बॉल होता. पॉपिंग क्रीजच्या बरोबर लाईन वरती बॉल पडला आणि ओमकारला मात्र बॉल समजण्या अगोदरच बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. इथे ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी दाखवलं गेलंय. आणि इथे पहा थोडक्यात चूक झालीय. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून या छोट्या छोट्या चुका सुधाराव्या लागतील, अन्यथा पुढचा प्रवास कठीण आहे. येणारे 19 बॉल आणि 48 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये एकाच बॉल मागे मात्र पडलेले 3 फिल्डर. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार मयुरेश. शेवटचा बॉल उचलून खेळायचा होता. मिस टायमिंग, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे आणि एक सोपा झेल त्या ठिकाणी मात्र टिपला गेला. सोमनाथ गायकरने पहिला धक्का सार्थ धन्वी 11 शिवशक्ती खारघर टीमला. सुरुवातीलाच या गाण्याचा प्रयोग भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागला. हळूहळू ही लुप्त होत चाललेली गाणी हे पहा डीजे नितीन आमचे ऑन स्क्रीन आहेत आणि आपल्याला ते पाहायला मिळतील. काय त्यांची याद आहे. यस, टीमची टोटल 48 पाहिजे 18 बॉल मध्ये. यापूर्वीच्याही बॉलवरती हा उल्लेख मात्र केला. 18 बॉल मध्ये 48 धावांची आवश्यकता असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील आपला पाहायला मिळतो आणि टेनिस क्रिकेटमध्ये आता या गॉगलचा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वापर व्हायला लागला. ज्या पद्धतीने आपण एखाद्या साईटवरती काम करत असतो सेफ्टी शूज फार गरजेचे असतात, त्याच पद्धतीने आता क्रिकेटमध्ये आपल्या डोळ्यांच्या बचावासाठी या सेफ्टी गॉगलचा वापर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये केला जाऊ लागला. जेव्हापासून किरण पवारच्या डोळ्याला इजा झाली या गोष्टीची मात्र नोंद टेनिस क्रिकेटमध्ये घेण्यात आली. त्यावेळेस मात्र भरपूर साऱ्या खेळाडूंनी या गॉगलला पसंती दिली आहे. खरं तर 2018ची स्पर्धा आठवते आजही सुप्रीमो चषक, आणि त्या सुप्रीमो चषकामध्ये किरण पवारला वेगवान गोलंदाजाच्या अगेन्स्ट बॅटिंग करताना डोळ्याला झालेली दुखापत, आणि त्यानंतर 2020-21 त्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तेव्हा किरण पवार अशा प्रकारचे ग्लेअर्स घालून खेळत होता, आणि ते आता सध्याच्या घडीला बरेचसे खेळाडू वापरताना तुम्हाला पाहायला मिळतील. डेफिनेटली त्यानंतर वहाळ ऋषी नाईक या देखील खेळाडूला काहीशी इजा झाली होती ते खेळत असताना. त्याने देखील आता बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते गॉगल वापरण्यास सुरुवात केली, परंतु त्याची रिटायरमेंट आपण सर्वांनी पाहिली रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. त्यामुळे त्याचा प्रवास तर संपला आहे, परंतु त्याच्यासारखे अनेक असे खेळाडू आहेत जे आता या गोष्टीला फॉलो करतात, ते गरजेचं आहे सध्याच्या घडीला. तर हा फास्ट खेळा थोडं, कारण वेळ आपण जवळजवळ घेतला 12 मिनटं, त्यामुळे या वेळेकडे आपण कृपया लक्ष असू द्या. काळजीपूर्वक आपण या सगळ्या गोष्टी हाताळत असताना, कारण आमचे जतीन खूप चांगली माहिती आम्ही सातत्याने त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. छोट्या छोट्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन येते, फार काही मोठ्या गोष्टी नाही आहेत. एवढं यावेळेस मात्र पहा ऑन साईडला खेळलेत, स्वीप केला होता, अगदी हवेतूनच या बॉलला खेळायचा होता, परंतु बॅटची अगदी खालील बाजू लागली, त्यामुळे एक रन रोखू शकत नाही. सिंगल आली. बिपिन पाटील आलेत बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये. 18 बॉलमध्ये 48 हव्या होत्या, तिथे पहिल्या बॉलवर सिंगल. आता 17 मध्ये 47 पाहिजे सामना जिंकण्यासाठी. सार्थ धन्वी 11 शिवशक्ती खारघर या संघाला अगेन्स्ट कायरा 11 जगदंब वाकळण संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना भरपूर सारा विश्वास खरं तर टाकला गेलाय. या ठिकाणी स्कायरा जगदंब वाकण टीमच्या संघ मालक आकाश शेठ पाटील यांच्याकडून, जे सिरडोन गावचे खरं तर प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. इथे देखील पहा गती कमी करून टाकला बॉल होता, पंचांकडे आशेच्या नजरेने पाहिलं होतं, परंतु पंच सांगतायत की कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी नव्हती, आणि इथून मात्र चॅलेंज केले खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमने पंचांना, आणि हा स्पेशल रिव्ह्यू इथे मात्र घेतला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. त्यामुळे डिसिजन पेंडिंग असेल, रिव्ह्यू लास्ट होईल की रिव्ह्यू कंटिन्यू राहील हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आमचे तिसरे पंच कळवतील, कारण सत्यवान काकडे सर तर स्पष्ट सांगून झालेत की हा फेअर आहे, परंतु तिसरे पंच आमचे काय सांगतील हे मात्र पाहायचं आहे. फेअर डिलिव्हरी आहे, सो तुम्हाला चालावं लागेल, या डिसिजन सोबत पुढे जावं लागेल, कारण प्रत्येक गोष्ट ही आव्हानात्मक आहे. सध्या ओमकार पाटीलला हेच वाटतंय की सगळ्या गोष्टी आमच्या मनासारख्या व्हायला हव्यात, कारण धावा मनासारख्या होत नाहीयेत. हाफ ट्रॅकर बॉल इथेही गती कमी करून टाकला होता, बिपिन पाटीलने चकवलं पुन्हा एकदा बॅटर सूरज पाटीलला. जबरदस्त जबरदस्त बॉलिंग अटॅक. बॉल बॅटचा नीट संपर्क होऊ दिला जात नाही, आणि सध्या तरी प्रायोरिटी मध्ये हीच गोष्ट आहे. प्रथमेश बॉलरच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये ही गोष्ट प्राथमिकतेने असायलाच हवी. इथे देखील पहा सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय, प्रत्येक बॉल चॅलेंज घेऊन येतोय, प्रत्येक बॉल नवीन आवाहन सध्या तरी मैदानावरती घेऊन येतोय. चार बॉल आतापर्यंत झालेत, 19 रन स्कोर कार्ड वरती, 1 विकेटच्या मोबदल्यात. ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय, आणि एक टप्प्याची मदत घेऊन बॉल चाललाय सीमा पार. हा आलाय बऱ्याचशा अवधीनंतर चौकार. डीजे नितीन 12 नंतर कधीच ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे, आम्ही नेहमी पाहिलं.
फक्त 12 वाजून द्यायची खोटी असते आणि त्यानंतर मात्र फक्त नितीनचे गाणे ऐकायचे. नो मोर सजेशन्स. सध्या व्हॅलेंटाईन वीक आणि या गाण्यांची सध्या तरी तरुणाईला फार गरज आहे. कलेक्शन खूप मोठं आहे नितीनचं या बाबतीत. 23 धावा धावफलकावरती आहेत. 13 बॉलमध्ये 43 पाहिजे. अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल. ओ यावेळेस चांगला फटका आहे. परफेक्ट मिडल केलं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. सीमारेखा पार. षटकार. शेठ पाटील आणि सन्माननीय लाचन शेठ पाटील यांचे ते शुभागमन झालंय. दादांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आमदार चषकामध्ये. पहिली रात्र आज या ठिकाणी मात्र संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यातून जिंकणारा संघ खेळ पुढील सामन्यामध्ये तो श्लोक 11 जयदुर्गा रोहिंजन संघ. रेडी राहायचंय प्लीज. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. चौथ्या ओव्हरमध्ये इथे देखील आडव्या बॅटने खेळायचं होतं. टप्पा थोडा मागे ठेवला होता. बॅक ऑफ लेंथ डिलिव्हरी होती आणि हेच करायचं. सध्या तरी मयुरेश याच गोष्टीसाठी ओळखला जातो. पहिलं षटक ज्यावेळेस त्याने हाताळलेलं फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट विश्वास पाटील यांची ती मिळवली होती. हा तोच गोलंदाज आपल्या वैयक्तिक 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण करण्यासाठी आलाय. इथे चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या वरून बॉल चाललाय. सीमारेखा पार. हा येतोय खणखणीत षटकार. एकनाथची माळी ज्यांचा उल्लेख आम्ही सातत्याने प्रत्येक टुर्नामेंटला करतो. नितीनला देखील ती गोष्ट ठाऊक आहे की महाराष्ट्रातील एक असा अवलिया गायक आहे ज्या गायकाला इथे बसल्या बसल्या काय सुचेल हे कोणच सांगू शकत नाही. कितीही मोठा समीक्षक आणा, कितीही मोठा प्रेडिक्टर आणा, हे सांगणं फार कठीण आहे. आणि हे शब्द जे आहेत ना, दुहेरी म्हणजे 2 वे ज्याला आपण म्हणतो, आणि हे शब्द कुठे कसे जोडायचे हे अख्ख्या महाराष्ट्रात फक्त एकाच गीतकार गायकाला माहिती आहेत, ते म्हणजे एकनाथ माळी. त्यांची गीतं आता 12 वाजल्यानंतर खरं तर नितीन यांच्या माध्यमातून नेहमीच ऐकायला मिळतात. आम्हाला सवय झाली आहे या गाण्यांची आणि त्यामुळे या कौतुकांचा वर्षाव देखील करणं फार गरजेचं आहे. मैदानावरती थोडंसं धूर पसरल्यावर आपल्याला पाहायला मिळतं. अगदी शेजारी वीटभट्टी. इथे देखील पहा अपील लाऊड आहे, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त दिसून आला. त्यामुळे 1 धाव मिळाली लेगबाईशी. सुनील तांडेल सर आम्हाला कळवत आहेत इथे 1 लेगबाईशी रन आहे. सिंगल टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आतापर्यंत 36 या आकड्यावरती. 36 for 1. स्क्रीनवरती आमचे सरपंच आदरणीय मोतीराम शेठ पाटील, त्यांच्या समवेत जनार्दनजी पाटील साहेब बऱ्याच वेळापासून या स्पर्धेचा, या सामन्याचा ते आनंद घेतात आणि अगदी त्यांची स्माईल सांगते की त्यांचं या स्पर्धेवरती किती प्रेम आहे आणि असायला पाहिजे. प्रेमाचा आठवडा सुरू आहे, त्यामुळे प्रेम कुठे करावं याची आता आपल्याला जाणीव होते. इथे देखील ऑन साइडला चांगला फटका. मिड विकेटकडे फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, कोणतीही चूक नाही. एक सिंगल धावाली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 37. 4 बॉल आतापर्यंत झाले, संपलेत. 8 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सार्थ दनवी 11 शिवशक्ती खारघर टीमला. ओमकार जो खूप वेळापासून शांत आहे, या खेळाडूला आता मात्र आक्रमक व्हावं लागेल. या खेळाडूला आपला संयम सोडावा लागेल तरच काहीतरी बनेल, अन्यथा कायरा 11 जगदंबा वाकण टीम मैदानामध्ये आहे तयार.
इथे वारवर पलटवार, बॉलला पाठवून दिलं सीमा पार, लॉंग ऑनच्या बाहेर षटकार. मॅच मध्ये आहे त्या घरच्या गोष्टी घरी ठेवा, मैदानावरच्या गोष्टी मैदानावरती असू द्या. 7 मध्ये 23 पाहिजे, कारण सामना टाईट आहे सध्या. दोन्ही टीम अतिशय बलाढ्य आहेत आणि या बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेली फाईट. ओव्हर पिच ऑन साइडला खेळलेत, मिड विकेटला इथे एक उत्तम झेल आणि काय सेलिब्रेशन आहे. शिवदास गायकरचं हे सेलिब्रेशन पाहायला मिळालं. मॅच आणि कॅच दोन्ही पकडलेत. बॅट्समन आउट. रिप्ले मध्ये आपण पाहिलं होतं शिवदास गायकरचं हे बिग सेलिब्रेशन होतं, कारण त्यांना माहित आहे त्यांनी ही कॅच नाही, त्यांनी संपूर्ण मॅच पकडली आहे आणि त्यामुळे नाराजीचे सूर आणि नाराजीच्या रेषा मात्र ओमकारच्या चेहऱ्यावरती लगेच आपल्याला दिसून आल्या आणि त्यामुळे संघ थोडासा निराश झालाय मित्र म्हणेन. कारण येणारे बॉल 6 बाकी आहेत आणि 23 धाब्यांची गरज. 6 बॉल 23 धावा. कारण ओमकारला देखील असं वाटलं होतं की हा जर फटका लागला, हा जर बॉल बाहेर गेला तर कदाचित मी सामना संपवू शकतो, परंतु त्याच्या या आशाच राहिल्या. 28 वर बाद झालाय 14 बॉल मध्ये. चांगली इनिंग त्याने मात्र साकारली आपल्या टीमसाठी. येणारे 6 बॉल आणि 23 धावांची गरज. विपक्षीय निकेश पाटीलने मात्र खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली होती. 7 बॉल मध्ये 25 धावा त्यांनी मात्र उभ्या केल्या होत्या आपल्या टीमसाठी. बिपिन नॉट आउट राहिला 16 वरती. या दोघांच्या ज्या धावा आहेत ना, या कुठे ना कुठे या मॅचला कलाटणी देणाऱ्या ठरणार आहेत. कारण खारगे टीमचा विचार केला तर ओमकारच्या 28 धावा आणि त्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाने आतापर्यंत हवी तशी उल्लेखनीय कामगिरी केलेली नाहीये. त्यामुळे येणारे 6 बॉल हे आयुष्यातील सर्वात महत्वाचे 6 बॉल समजून आता मैदानावरती खेळ करायचा. 7-23 उचलून खेळला बॉल आणि पाठवून दिले काव कॉर्नरच्या वरून सीमारेषे बाहेर. सूरजच्या बॅटमधून आला षटकार. दोन्ही अँगलने पाहू शकताय. पाठी सरकला, थोडी जागा बनवली, बॉलला येऊ दिलं आणि मग बॉलला फेकून दिलंय लॉंग ऑन आणि बरोबर मिड विकेटच्या मधून काऊ कॉर्नरच्या क्षेत्रावर 6 रन तिथे मिळाल्या. येणारे 5 बॉल 17. विजयाच्या आशा अजूनही कायम ठेवत असताना सूरज पाटील 5-17. 5 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. हा सामना अजूनही मात्र एका बाजूने झुकताना दिसत नाहीये. स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. सार्थ दनवी 11 शिवशक्ती खारघर आणि त्याचबरोबर स्कायरा 11 जगदंब वाकळण संघ मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. इट्स अ ह्यूज 6 बाय मिस्टर सूरज पाटील. जगदंब टीमने आणि तो विश्वास आतापर्यंत गमावल्यासारखं त्याला वाटतंय, परंतु सामना
अजूनही बरोबरीत आहे. सामना हातातून गेलेला नाहीये. येणारे 4 बॉल आणि धावा करायच्यात 11. 4 बॉल मध्ये 11 बनवायचे आहेत. अजूनही या नवख्या गोलंदाजावरती भरपूर विश्वास आहे टीमचा, परंतु या विश्वासाला खरा उतरेल का? एक यंगस्टर म्हणून टीम मध्ये त्याने जागा बनवली आहे. महत्वाचं षटक तो हाताळतोय. जिथे 23 धावा रोखायच्या होत्या पहिल्या 2 बॉल मध्ये पूर्णतः आपल्या बाजूने पकड निर्माण केली आहे सूरज पाटीलने आणि धक्का दिलाय मित्र म्हणेन या बॉलर मानस भोईरला. 4 मध्ये 11 पाहिजे. साईड चेंज केली, राऊंड द विकेट. फुलटॉस कॅच होऊ शकते आणि इथे पहा पकडलाय झेल आणि संपुष्टात आलाय तो सूरजचा खेळ. धर्मनाथ पाटील त्या ठिकाणी होता आणि एक चांगला झेल मॅच मध्ये कमबॅक. अकरा करायच्यात. 2 षटकार मच निडेड फॉर द विन. पाहू शकता आपण फुलटॉस ऑन साइड ला खेळले. फिल्डर आहेत, कोणतीही चूक नाही. चांगला थ्रो. रन आली 1 आणि एकावरती थांबावं लागेल कदाचित आणि थांबले देखील. येणारे 2 बॉल आणि करायच्या 10. 2 बॉल मध्ये 10 बनवायचे आहेत. दोन्ही बॉल वरती मोठे फटके हवे आहेत. एका चौकाराचा ऍडव्हान्टेज आहे, परंतु काय घडणार? रोहिंजन टीम कॅप्टन कृपया यावा आपण. इथे पहा बीट आणि सामन्यावरती आता पकड घट्ट केली आहे स्कायरा 11 जगदंब वाकळण संघाने. विनंती आहे रोहिंजन टीम कॅप्टन आपण यावं. प्रणव टॉस साठी यायचं आहे आपल्याला. लगेचच सामन्याला सुरुवात होईल आणि करगड टीम इथून मात्र कमबॅक होणं थोडं कठीण आहे, अशक्य नाही. ओ यावेळेस फिरकी आणि इथून मात्र संपला सामना. अभिनंदन टीम स्कायरा 11 जगदंब वाकळण आकाश पाटील शिरडोन यांच्या संघाने हा पहिला सामना इथून मात्र जिंकला. आणि हार्ड लक टीम सार्थ धन्वी 11 शिवशक्ती खारघर चांगला संघर्ष राहिला. त्यामध्ये ओमकार पाटीलचा चांगला संघर्ष राहिला, सूरज पाटीलचा चांगली बॉलिंग संपूर्ण टीमची झाली आणि आज मात्र या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांना इथे थांबावं लागले. अभिनंदन टीम वाकळण आणि हार्ड लक टीम खारघर. जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी आमचे प्रथमेश ठाकूर यांच्याकडे. थँक्यू सो मच. जी मडवी आपल्या पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही आभार